राज्य सरकारची भिसे कुटुंबाला मदत, जुळ्या मुलींच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलला। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी 24 लाख रुपयांची मदत। उल्हासनगरमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं होम हवन आंदोलन। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हंगामा, गेटवर चढून महापालिकेत प्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची अमरावती जिल्हा कृषी कार्यालयावर धडक। पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची मागणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या फोटोला चप्पलांचा हार घालून निषेध। लाडक्या बहिणींची चिंता मिटली, एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात। पुढील 2 ते 3 दिवसात सर्वांच्या खात्यात निधी येणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याची चर्चा। रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचा समन्स। आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश। दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार, पहलगाम हल्ल्यावर अजित पवारांचं वक्तव्य। दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी केंद्रानं पाऊल उचलली, हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही, आमच्या वाटेला कुणी आलं तर त्यांचा तुकडाच पाडतो, अजित पवारांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आणि पाकिस्तान विरुद्ध थेट ऍक्शन घेण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी। बीडच्या माजलगाव तालुक्यात टाकरवन ग्रामस्थांचं पाण्यासाठी धरणे आंदोलन। जलजीवन योजनेचं निकृष्ट दर्जाचं होणारं काम चांगलं करण्याची मागणी। सांगलीतील डफळापूरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळींनी केलं आंदोलन। स्वच्छ पाणी पुरवठा आणि गावातील विविध विकास कामांची मागणी। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावातील पाचोऱ्यात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून मोर्चा काढत केला भ्याड हल्ल्याचा निषेध। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न। 2023 मध्ये वन विभागाने स्टॉल हटवले। 28 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे स्टॉल धारकांचं आंदोलन। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी। 20 रुपये तिकीट दरात 1 तास पोहण्याचा आनंद। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा। पुणे शहरात पाणी कपातीला सुरुवात। दक्षिण पुण्याला रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा। 5 मे पासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा। राज्यात पुढील 7 दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता। आज आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा। उत्तर भारतात अवकाळी पावसाचा कहर, खराब हवामानामुळे 200हून अधिक विमानांना उशीर। दिल्लीत वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात 10 जणांचा मृत्यू। महाराष्ट्रात आठवडाभर वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचं वातावरण राहणार। पुण्यातील शेतकऱ्यांची पीक कर्जफेडीला सुरुवात। आतापर्यंत 80% शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली। व्याजाची रक्कम परत करण्याचा बँकेचा निर्णय। पुण्यात एक गाव एक पोलीस योजना सुरू। गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी योजना। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून योजनेला सुरुवात। पुण्यातील 1574 गावं आणि वाड्या वस्त्यांवर पोलीस पोहोचणार। मध्य रेल्वेवर रविवारी कोणताही मेगा ब्लॉक नाही। नीट परीक्षेमुळे मेगा ब्लॉक रद्द। नीट परीक्षा 4 मे रोजी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने रविवारी कोणताही मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये विवेकानंद महाविद्यालयात प्रसिद्ध साहित्यिक अय्यूब पठाण लोहगावकर यांच्या गोदाकाठचे गावपूस या ललित लेख संग्रहाचं प्रकाशन। संस्थेचे सहसचिव श्रीमंतराव शिसोटे आणि अध्यक्ष अक्षय शिसोटे यांच्या हस्ते प्रकाशन। बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या आईचं काल सायंकाळी निधन।
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सुरू होते उपचार। सकाळी 11:30 वाजता पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार। पुणे विभागातील 2 एक्सप्रेस विशेष रेल्वेचा आज शुभारंभ। पुणे जोधपूर आणि MGR चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेस या 2 विशेष रेल्वेंना रेल्वे मंत्री ऑनलाईनद्वारे दाखवणार हिरवा झेंडा। एलओसीवर पाकड्यांच्या कुरापती सुरूच, सलग 9व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार। भारतीय जवानांकडून पाकड्यांना चोख प्रत्युत्तर। युद्ध झाल्यास पाकिस्तानची परिस्थिती वाईट, विचारलेल्या प्रश्नावर ग्रोक एआयचं उत्तर। पाकिस्तानवर विनाशकारी परिणाम भोगावे लागू शकतात। युद्धामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, ग्रोक एआयने दिलं उत्तर। भारताला जशास तसं प्रत्युत्तर देऊ अशी भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना करतायत। भारताच्या कारवाईने पाकिस्तान घाबरला। 2 महिन्यांचं रेशन साठवून ठेवा, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना निर्देश। पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवरुल हक यांचे निर्देश। पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी करणाऱ्याला अटक। जैसलमेरच्या पठाण खानला अटक। पठाण खान विरुद्ध अधिकृत गुपित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। दहशतवादी हल्ल्यातील जखमी पर्यटक घरी परतले। नवी मुंबईतील कामोठ्याचे सुबोध पाटील घरी परतले। सुबोध पाटील यांनी सांगितला हल्ल्याचा थरार। मणिपूर हिंसाचाराला 2 वर्षे पूर्ण। मणिपूर राज्यात हाय अलर्ट। मेईतेई कुकी संघटनांकडून बंदची हाक। 3 जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था। 10,000हून अधिक सैनिक तैनात। पुणे पोलिसांच्या लॉज मालक आणि चालकांना सूचना। लॉज परिसरात HD आणि नाईट विजन कॅमेरे लावण्याच्या सूचना। संशयित आढळून आल्यास पोलिसांना कळवण्याचे आदेश। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महिनाभरानंतर 1 आरोपी पकडण्यास धाराशिव पोलिसांना यश। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून रणजित पाटील या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून केली अटक। चंद्रपुरात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला। शेतकऱ्याला 200 मीटर फरफटत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू। चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत पिंपळखुटा राखीव वनक्षेत्रातील घटना। रात्री शेतात गेला असताना दबा धरून बसलेल्या वाघाची शेतकऱ्यावर झडप। मोकाट कुत्र्याने फाडला चिमुकल्याचा जबडा। पुण्यातील शिवाजीनगर भागातील घटना। 7 वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडली घटना। परभणीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग। लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली 1.5 लाख रोकड आणि घरसामान जळून खाक। सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही। धुळ्यात शिरपूर तालुक्यातील सांगली भागात 70 लाख रुपयांचा गांजा जप्त। शेतात जमिनीमध्ये प्लास्टिकच्या गोणीमध्ये गाडून ठेवला होता गांजा। पोलिसांकडून एकाला अटक। यवतमाळच्या पुसदमध्ये सापळा रचत पोलिसांनी जप्त केला देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुस। एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। आरोपीला पोलिसांकडून बेड्या। सांगलीत 40 तोळे सोनं लंपास करणारा चोरटा अवघ्या 4 तासात जेरबंद। विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 40 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चोरट्याला केली अटक। टँकरच्या धडकेत 34 वर्षीय महिलेचा मृत्यू। विरार पूर्वेतील बजरंग मंदिरासमोरील घटना। आरोपी टँकर चालकाविरोधात तक्रार दाखल। अक्कलकोट तुळजापूर महामार्गावर कंटेनर आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात। 1 जण जागीच ठार तर 4 ते 5 जण जखमी। जखमींवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। जयस्वाल वाईन शॉपला भीषण आग। वाशिम शहरातील घटना। आगीत दुकानाचं मोठं नुकसान। चंद्रपूर, राजुरा, हिंगणघाट शहरांतून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। आरोपीकडून 9 दुचाकी हस्तगत। अन्य 6 गुन्हे देखील उघडकीस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।